मध्ये मला अवगत झालेली बाब म्हणजे विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणातून ज्ञान ग्रहण करण्यासाठी प्रेरित करायचं आहे। परंतु प्रेरित करण्यासाठी जी साधन सामुग्री आहे ती बहुतांशी डिजिटल असावी असं म्हटलेलं आहे। परंतु सर्वच ठिकाणी ही डिजिटल साधने उपलब्ध होतीलच असं नाही, तर डिजिटल शिवाय डिजिटल नसणारी साधनं सुद्धा वापरून जर आपल्याला विद्यार्थ्यांना ज्ञान ग्रहण करण्यासाठी प्रेरित जर केलं तर मला वाटतं हे सक्सेसफुल ठरेल असं वाटतं। आणि त्या पद्धतीनं उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, मग कोणत्याही माध्यमातून ही डिजिटलच असेल असं काही नाही। हे एक या प्रशिक्षणात मिळालेली बाब आहे। निश्चितच या प्रशिक्षणाचा वापर आपण आपल्या शाळा स्तरावरती करणार आहोत। मागेही यापूर्वी आपण अनेक प्रकारचे प्रयोग, आनंददायी शिक्षणासारखे प्रयोग वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून केलेले आहेत। त्याचाही परिणाम आपल्याला चांगला झालेला दिसून येतो। आणि हा एक नवीन प्रयोग म्हणून की विद्यार्थी अधिक गतीने कसा शिकेल याच्यासाठी केलेला हा जो प्रयोग आहे तो निश्चितच स्तुत्य असा प्रयोग आहे। आणि या प्रयोगाची अंमलबजावणी आपण शाळा स्तरावरती करूया, एवढंच या प्रसंगी सांगतो।